बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेंगल चक्रीवादळ शनिवारी दिनांक 30 रोजी पुदुच्चेरी जवळील किनारपट्टीवर आदळले. दक्षिण भारतातील तामिळनाडू, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये मोठा प्रभाव दिसल्यानंतर आता या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरही जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील हवामानात मोठा बदल दिसून येत असून आजपासून 2 डिसेंबर ते शुक्रवार 6 डिसेंबर पर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.